नमस्कार मित्रांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आता अस्मिता आणि सचिन जेवणासाठी येतात. तर अस्मिता कल्पनाताईंना विचारते, मम्मा तुम्ही सर्वजण आमच्यासाठी थांबलात? तर आता कल्पनाताई म्हणतात की हो. प्रतापराव म्हणतात, घरातील सर्वजण आल्याशिवाय जेवायला सुरुवात तरी कशी करणार? तर आता सचिन म्हणतो, खरंच आम्हाला जरा यायला उशीरच झाला. पूर्णाजी म्हणतात, तर काहीच हरकत नाही, बसा बरं. तर आता सचिन मनाशीच म्हणतो, हे सर्वजण अचानक एवढे नीट कसे काय वागायला लागलेत? सचिनला काहीच कळत नसतं, परंतु शेवटी सचिनसुद्धा जेवायला बसतोच. तर अर्जुन अस्मिताची मस्करी करत म्हणतो, अस्मिताई हे बघितलंस का? माझ्या बायकोने तुझ्या आवडीची भाजी बनवलीये. तर अस्मिता म्हणते, खरंच दे ना मला. अर्जुन म्हणतो, नाही ना, आज ही भाजी मला आणि अश्विनला संपवायची आहे. तर प्रतापराव म्हणतात, मलाही पाहिजे आहे. अर्जुन म्हणतो, हो का? आता अर्जुन अश्विनला म्हणतो, डॅडला पण दे. असं म्हणत तिघही अस्मिताची मस्करी करत असतात. अस्मिता म्हणू लागते, का आहे? आज मला भूक लागलीये. मला भूक लागलीये म्हणजे बाळालाही भूक लागली असणार आणि तुम्ही मस्करी करताय का? द्या ना प्लीज मला भाजी. सायली म्हणते, भाजी द्या इकडे. असं म्हणत सायली अस्मिताला भाजी वाढते. तर कल्पनाताई म्हणू लागतात, बघा बघा, अस्मिताच्या आवडीची भाजी ताटात काय पडली आणि तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा. तर अस्मिता म्हणू लागते, मम्मा हा आनंद भाजी वाढल्यामुळे नाहीये, तर आज कितीतरी दिवसानंतर माझे दोन्ही भाऊ माझ्याबरोबर अगदी पूर्वीसारखे वागतायत ना म्हणून. असं म्हणत अस्मिता आता दोघांकडेही पाहते. तर इकडे प्रिया मनाशीच म्हणते, सचिन अजूनही अस्मिताचं मनापासून दूरच आहे आणि त्याला अजून दूर करायला हवं. आता प्रिया नाटक करत सचिनला विचारते, सचिन तुला भात वाढू की पोळी? तर सचिन म्हणतो, भातच. तर कल्पनाताई विमलताईंना आवाज देत म्हणतात, विमल जा, सचिनसाठी दहीभात बनवलाय ना, तो घेऊन ये, त्याला दहीभात जास्त आवडतो. आता मात्र सचिनच्या आवडीनिवडी सुद्धा जपल्या जातात. हे पाहून अस्मिता खुश असते. तर आता सर्वांची जेवणं चालू असतात. दुसऱ्या दिवशी सकाळी सायली तयार होत असते आणि त्याचवेळी अर्जुनला सुद्धा उशीर झालेला असतो. अर्जुनसुद्धा तयार होण्यासाठी आरशासमोर येतो. त्यावेळी सायली अर्जुनला म्हणते, अहो जरा बाजूला व्हा ना. तर अर्जुन म्हणतो, 2च मिनिटं. तर सायली म्हणते, तुमची ना सकाळी नेहमीच घाई असते, मला तयार व्हायचं असतं आणि त्याचवेळी नेमकं तुम्ही सुद्धा आरशासमोर येऊन उभे राहता. अर्जुन म्हणतो, मी एक काम करतो, एक मोठा आरसा तुझ्यासाठी आणून लावतो, म्हणजे हा छोटा आरसा मला तरी मिळेल ना. तर सायली अर्जुनला म्हणते, मग त्यापेक्षा जरा लवकरच उठा ना, म्हणजे एकतर लवकर तरी आवरा, नाहीतर उशिरा. सकाळी माझी किती धावपळ होते कळत नाहीये का तुम्हाला? त्यावेळी अर्जुनला ते क्षण आठवतात, ज्यावेळी अर्जुन किचनची कामं आवरत असतो. ज्यावेळी अर्जुनने किचनचा ताबा घेतलेला असतो त्यावेळी त्याची झालेली धावपळ. मग आज सायरीलाही तितकीच धावपळ करावी लागत असते, हे अर्जुनच्या लक्षात येतं. आणि त्यावेळी अर्जुन सायरीला म्हणतो, सॉरी, मी विसरूनच गेलो होतो की सकाळी तुझी किती गडबड असते, किती धावपळ असते. तू आवरून घे, तुला हवा तेवढा वेळ घे, तोपर्यंत मी बाजूला थांबतो. असं म्हणत अर्जुन बाजूला जातो. तर सायली म्हणते, हो आपलं सगळं आवरून झालं, माझी घरची कामं झालीत की मग आपण आपल्या महत्त्वाच्या कामासाठी जायचंय. तुम्ही अगोदर घराबाहेर पडा आणि त्यानंतर मी येते. तर अर्जुन सायलीला म्हणतो, पण असं का? तर सायली म्हणते, जर तुम्ही अगोदर बाहेर पडलात तर प्रियाला वाटेल की तुम्ही ऑफिसला गेलात आणि त्यानंतर मी घराबाहेर पडले तर प्रियाला वाटेल की मी मार्केटमध्ये वगैरे गेलीये, त्यामुळे ती आपला पाठलाग तरी करणार नाही. तर आता हे ऐकून अर्जुन म्हणतो, तसंही ती आपला पाठलाग करणारच. तर सायली म्हणते, तिला गुंगारा कसा द्यायचा हे मला चांगलंच माहीत आहे. आता गुंगारा या शब्दाचा अर्थ काही अर्जुनला माहीत नसतो. अर्जुन म्हणतो, गुगारा म्हणजे काय? तर सायली म्हणते, गुंगारा? तर अर्जुन म्हणतो, पण या शब्दाचा अर्थ काय? तर आता सायली अर्जुनला म्हणते, मी तर तुम्हाला मराठी शब्दकोशच भेट म्हणून देणार आहे, म्हणजे तुम्हाला सर्वच शब्द कळतील. अर्जुन म्हणतो, ते नंतर दे, परंतु आता मला गुगारा या शब्दाचा अर्थ सांग. सायली म्हणते, ज्यावेळी खूप कामं असतात, खूप घाई असते आणि तुम्हाला रोमांच सुचतो आणि त्यावेळी मी तुम्हाला जसा चकवा देते ना, त्यालाच गुंगारा म्हणतात. अर्जुन म्हणतो, म्हणजे? असं म्हणत अर्जुन जवळ जाणार. आता सायली पुन्हा एकदा अर्जुनला चकवा देते आणि अर्जुनला म्हणते, ह्यालाच म्हणतात गुंगारा, लक्षात राहील ना तुमच्या. असं म्हणत सायली आता तिथून निघून जाते. तर आता अर्जुन म्हणतो, खरंच किती छान वाटत होतं गुगारा ते गुंगारा, परंतु बायको तुझी काही सुटका नाही. असं म्हणत आता अर्जुन सायलीचा पाठलाग करत हॉलपर्यंत येतो. तर आता सर्वच ब्रेकफास्ट करण्यासाठी बसतात. आता प्रिया सगळ्यांची काळजी असण्याचं नाटक करते आणि म्हणू लागते, चला चला सुरुवात तर करा पूर्णाजी. तर पूर्णाजी म्हणतात, दिसायला तर छान दिसतंय, पण मला असं वाटतंय की चवीला पण छानच असेल. तर प्रियाकडे पूर्णाजी पाहतात. तर अश्विन प्रियाचं कौतुक करत म्हणतो, अगं चवीला कसं पण असू देत, परंतु अगदी मनापासून बनवलंयस ना, तेच पुरेसं आहे प्रिया. प्रिया अश्विनला म्हणते, अश्विन आज दुपारचं जेवण सुद्धा मीच बनवणार हा. आता प्रियाचं हे बोलणं ऐकून सर्वांनाच धक्का बसतो. अश्विन मात्र खुश होतो. तर प्रिया म्हणू लागते, आज दुपारच्या जेवणासाठी कुर्मा आणि फुलके बनवणार आहे, चालेल ना? तर अश्विन म्हणतो, खरंच खूप छान. तर कल्पनाताई प्रियाला म्हणतात, अगं तन्वी, पण तू एवढी मोठी उडी मारू नकोस गं, नाहीतर तोंडावर पडशील.
आता मात्र अर्जुनला ठसकाच लागतो, परंतु प्रिया काही रिॲक्ट न होता आपल्याला काहीच फरक नाही पडला असं दाखवत म्हणते, काही हरकत नाही आणि मी चुकले तर तुम्ही सांभाळायला आहातच ना, मला प्रयत्न करून बघायचेत असं म्हणत प्रिया चांगुलपणाचं नाटक करत असते. तर प्रतापराव म्हणू लागतात, नाही, ही जिद्द आहे ना ती खरंच खूप चांगली आहे, परंतु कसं आहे ना, प्रश्न आमच्या पोटाचा आहे ना. आता मात्र सर्वांनाच हसू येतं. आता सर्वांचं असं बोलणं ऐकून अश्विनला वाईट वाटतं आणि अश्विन प्रियाला म्हणतो, तन्वी तू बनव ग कुर्मा, मी आनंदाने खाईन. आता प्रिया खुश होते. आता अश्विन प्रियाला खात्रीशीर म्हणतो, अँड डोंट वरी, सगळेजण आनंदाने खातील, तू बनव कुर्मा. तर प्रिया आता सगळ्यांकडे पाहते, परंतु कोणीच होकार देत नसतं. तर पूर्णाजी म्हणतात, अगोदर थालीपीठ तर चाखून बघूयात. तर सर्वजण म्हणतात, हो. आता सर्वजण थालीपीठ खायला घेतात, परंतु थालीपीठ काही तुटतही नसतं आणि ते खायलाही मिळत नसतं. आता ज्यावेळी कसंबसं पूर्णाजी थालीपीठचा एक घास तोडतात आणि खातात, त्यावेळी प्रिया त्यांना विचारते, पूर्णाजी कसं झाले थालीपीठ. तर पूर्णाजी कॉम्प्लिमेंट म्हणतात, अगदी तुझ्यासारखंच. आता प्रियाला काही कळत नाही. प्रिया म्हणते, माझ्यासारखं म्हणजे. तर पूर्णाजी म्हणतात, जसं दिसतंय तसं आतमध्ये नाहीये. आता मात्र प्रिया शांतच होते. तर अर्जुनला हसायला येतं. अश्विन मात्र चिडतो आणि म्हणू लागतो, कॉम्प्लिमेंट द्यायचा नसतील ना तर प्लीज बोलू तरी नका आणि टोमणे तरी मारू नका. तर आता सायली पूर्णाजींना विचारते, पूर्णाजी मी काहीतरी बनवू का. तर कल्पनाताई म्हणतात, हो बनव ना. तर अर्जुन म्हणतो, मला नको आहे, मी निघतो. तर आता सर्वजण पाहतात अर्जुन उपाशीच निघत असतो. तर प्रिया नाटक करत अश्विनला म्हणते, अश्विन सॉरी, माझ्यामुळे आज तुला उपाशी जावं लागतं आहे, पण सॉरी, मी हळूहळू शिकण्याचा प्रयत्न करते आहे, ही माझी सुरुवात आहे, मला हळूहळू जमेलच. तर प्रियाच्या बोलण्याकडे कोणीच लक्ष देत नाही. विमलताई सायलीला म्हणतात, सायलीताई आपण पटकन पोहे बनवूयात का. सायली म्हणते, हो चला. तर आता सायली पूर्णाची आणि कल्पनाताईंना म्हणते, आई आणि पूर्णाची थांबा, मी लगेच पोहे बनवते. असं म्हणत सायली पोहे बनवायला निघून जाते. इकडे मात्र अश्विन कसंही लागलं थालीपीठ तरी मात्र नाईलाजाने खात असतो. आणि हे पाहून पूर्णाजी म्हणतात, बाकी काही म्हणा, परंतु नवरा असावा तर अश्विनसारखा. बघा ना, आता अश्विन काही न बोलता ते थालीपीठ खात असतो. प्रतापराव आणि कल्पनाताईंना खूप वाईट वाटत असतं. तर इकडे प्रिया मनाशीच म्हणते, अर्जुन तर एकटाच ऑफिसला गेलाय, पण खरंच ऑफिसला गेला असेल ना. पण सायली तर गेलीच नाहीये. मी तर कुर्माचा घाट यासाठी घातला होता की साहित्य आणण्याच्या निमित्ताने मी घराबाहेर पडेन आणि यांचा पाठलाग करेन, परंतु भलतंच घडलं आहे. सायली तर खरीच आहे. म्हणजे या दोघांचं नक्की काय चाललंय आणि या दोघांच्या मनात नक्की काय चाललंय याचा अंदाज तरी मला कसा लागणार. प्रियाला काहीच कळत नसतं, कारण सायलीने प्रियाला चांगलाच चकवा दिलेला असतो. त्यामुळे आता प्रियाला काय करावं काहीच कळत नसतं. आता प्रियाने कुर्माचा घाटर घातलेला असतो आणि म्हणूनच ती व्हिडिओमध्ये बघून कुर्मा कसा बनवायचा आणि त्यासाठी काय साहित्य लागणार याची यादी करत असते. आता ती यादी बनवत असताना तिथे विमलताई येतात आणि विचारतात, तन्वीताई तुम्ही काय करताय. तर प्रिया म्हणू लागते, आज कुर्मा बनवायचा आहे ना, मग कुर्मासाठी काय काय लागणार तशी यादी बनवते, म्हणजे मार्केटमध्ये जाऊन घेऊन येता येईल. तर त्याचवेळी कल्पनाताई त्या ठिकाणी येतात आणि म्हणू लागतात, विमल अगं मी जरा मार्केटमध्ये जाऊन येत्या. म्हणजे मी आणि सायली मार्केटमध्ये जातोय. आता अस्मिताचे दिवस भरत आले आहेत आणि मला तिच्यासाठी काही ना काही खायचं आहे. आता बघ ना, दिवस एवढे कमी राहिलेत आणि माझं काही घेऊनच होत नाहीये. तर आता विमलताई म्हणू लागतात, वहिनी अहो आता दिवस जवळ आलेत ना म्हणून तुम्हाला तसं वाटतंय, पण काहीच काळजी करू नका. सायली म्हणते, बरं आता मी मार्केटमध्ये जाऊन येतो, म्हणजे जी काही थोडीफार खरेदी आहे ती होईल करून. तर आता कल्पनाताई म्हणू लागतात, तन्वी आज तू कुर्मा बनवणार आहेस ना, मी यांना अगोदरच सांगितलंय की आज फॅक्टरीतून घरी जेवायला या, म्हणजे तुझ्या हातचं खाणं कोण सोडेल ना, आणि तसंही तू आज कुर्मा बनवणार आहेस. तू प्रिया म्हणते, हो आई, आता तर मी दुपटीने आनंदाने अगदी कुर्मा बनवेल. तर कल्पनाताई म्हणतात, बरं ठीक आहे, आम्ही मार्केटमध्ये जाऊन येतो. तर प्रिया म्हणू लागते, आई तुम्ही मार्केटमधून याल ना, त्यावेळी तुम्हाला गरमागरम फुलकी आणि गरमागरम कुर्मा वाढेन. तर कल्पनाताई म्हणतात, बरं खरंच छान होईल. तर त्यानंतर कल्पनाताई म्हणतात, आणि तन्वी अगं कमी तिखटाचा कुर्मा अगोदरच बाजूला काढून ठेव, पूर्ण आईसाठी, लक्षात आहे ना. तर प्रिया म्हणते, हो आई आहे माझ्या लक्षात, कमी तिखटाचा कुर्मा अगोदरच बाजूला काढून ठेवीन. तर कल्पनाताई प्रियाशी नीट वागतात आणि म्हणूनच प्रिया मनाशीच म्हणते, सायली अगं ताई सगळे सुभेदार माझ्या बाजूने वळलेत, माझ्या बाजूने बोलतायत आणि म्हणूनच तुझं जळफळाट होतोय, तुझ्या चेहऱ्यावरूनच दिसतोय. आता या सगळ्या सुभेदारांना गुंडाळायला मला वेळ लागणार नाही. तर सायली मनाशीच म्हणते, प्रिया अगं तू माझ्या कितीही पाठलाग करण्याचा प्रयत्न कर, परंतु आज मात्र तुला माझा पाठलाग मी करूच देणार नाही. तुला कसं मी गुंगारा देते ना ते बघतच राहा. तो प्रिया मनाशीच म्हणते, आता या सुभेदारांना हळूहळू चांगल्याच पद्धतीने मी गुंडाळणार आहे आणि सायली तुझी ही अवस्था अशीच होणार आहे. तर कल्पनाताई म्हणतात, बरं आम्ही येतो. असं म्हणत कल्पनाताई आणि सायली तिथून निघून जातात. तर आता प्रिया मनाशीच म्हणते, ही सायली तर या कल्पीसोबत मार्केटला गेली आहे, पण खरंच खरेदीला गेली आहे का,
की सायली आणि अर्जुन काही शोधाशोध तर करत नसतील ना? पण अर्जुन तर ऑफिसला निघून गेला आहे. खरंच यांनी शोध थांबवलाय का? आता मला कसं कळेल? मला तर यांचा पाठलाग करावाच लागेल, म्हणजे कळेल की ही खरंच कल्पीसोबत मार्केटला गेली आहे की नाही. तर आता प्रिया विमलताईंना म्हणते, विमल, मी एक काम करते, या कुर्मासाठी जे काही साहित्य लागेल ते मार्केटमधून घेऊन येते. असं म्हणत प्रिया निघत असते, परंतु त्याचवेळी विमलताई म्हणतात, नाही नाही तन्वीताई, अहो तुम्हाला कुठेही जायची गरज नाहीये, कारण या कुर्मासाठी लागणारं साहित्य अगोदरच घरात आणून ठेवलं आहे. तर प्रिया म्हणते, कणिक कणिक संपलंय ना, ते तर आणावंच लागेल. तर विमलताई म्हणतात, नाही नाही, कणिक संपलं नाहीये, आपल्यात जास्तीच्या मोठ्या डब्यात कणिक आहे, चला मी तुम्हाला दाखवते. आता विमलताई प्रियाला काही घराबाहेर पडू देत नाहीत. विमलताई किचनमध्ये प्रियाला कणिक दाखवण्यासाठी जातात. प्रिया मात्र तिथेच विचार करत उभी असते आणि म्हणू लागते, खरंच ही मार्केटमध्ये गेली असतील ना तर बरं होईल, कारण मला तर आता घराबाहेर पडताच येणार नाही. प्रियाची चांगलीच कोंडी झालेली असते. ते विमलताई म्हणतात, काय झालं तन्वीताई, येताय ना तुम्ही? असं म्हणत ती प्रियाला किचनमध्ये घेऊन जाते. तर त्या इकडे मात्र सायली आणि कल्पनाताई गेटच्या बाहेर येतात. अर्जुन मात्र बाहेरच उभा असतो. आता सायली, अर्जुन आणि कल्पनाताईंना मार्केटला घेऊन जातात. तर सायली म्हणू लागते, आई तुम्ही तुमची खरेदी करून घ्या, मग आम्ही तुम्हाला घ्यायला येतोच. तर कल्पनाताई म्हणतात, नाही कशाला, अगं तुम्ही तुमची कामं निवांत करून घ्या, मी येईन ना. तर अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे. आता कल्पनाताई, अर्जुन आणि सायली तिथून निघालेले असतात, परंतु प्रियाला मात्र याबद्दल काहीच माहीत नसतं. तर दुसरीकडे थिल्लेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, रविराज सर प्रतिमा त्यांना आवाज देत म्हणतात, प्रतिमा अगं सुमन कुठे आहे? तर प्रतिमा आत्या म्हणू लागतात, ती आत्ताच मंदिरात गेली आहे. का हो, काही काम होतं का? तर रविराज सर म्हणतात की हो अगं, सुमनच्या नावाने मला काही इन्व्हेस्टमेंट करायची होती आणि त्यावर तिच्या सह्या हव्या होत्या. तर त्या प्रतिमा आत्याने म्हटलेलं असतं की सुमन मंदिरात गेली आहे. ही ऐकून रविराज सरांना धक्काच बसतो. रविराज सर म्हणतात, एकटीच? तर आता प्रतिमा आत्या म्हणतात की हो, परंतु त्यावेळी तिला किडनॅप हे नागराज भाऊजींनीच केलं होतं, परंतु आता ते तिला काहीही करू शकणार नाही. रविराज सर म्हणतात, ते काहीही असलं तरी सुद्धा सुमन आपली जबाबदारी आहे. असं म्हणत रविराज सर सुमन काकूंना फोन करायला घेतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता सुमन काकू मंदिरात न जाता थेट नागराज काकांना भेटण्यासाठी पोलीस स्टेशनला आलेले असतात. तर आता नागराज काका सुमन काकूंना विचारतात, काय झालं, इथे का आलीयेस? तर सुमन काकू म्हणतात, माझ्या काही प्रश्नांची उत्तरं मागण्यासाठी, आणि ती उत्तरं मला हवी आहेत. तर नागराज म्हणतो की आता काय माझ्यासमोर दुसरं कोर्ट उभं करणार आहेस का? तर सुमन काकू म्हणतात, तुम्हाला माझ्या प्रश्नाची उत्तरं द्यावीच लागतील. नागराज म्हणतो, नाही देणार, काय करणार आहेस? तर सुमन काकू म्हणतात, मला नाही उत्तरं दिलात तरी उद्या देवाच्या दरबारात सुद्धा तुम्हाला उभं करीलं जाईल, तिथे तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागतील. तू तुझ्या भावाला मारण्याचा आणि तुझ्या बायकोचा छळ करण्याचा प्रयत्न केलास, कशासाठी? आणि मला एक सांगा, तुम्हाला पैशाचा मोह होता, मला पैशाचा कधीच मोह नव्हता, परंतु माझा संसार उद्ध्वस्त करण्याचा अधिकार तुम्हाला दिला कोणी? आता मात्र सुमन काकू खूप चिडलेले असतात आणि नागराजला प्रश्न विचारू लागतात. नागराज काका रागानेच सुमन काकूंकडे बघतच राहतात. पाहतात तर दुसरीकडे किल्लेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, रविराज सर सुमन काकूंना फोन करणार तर प्रतिमा आत्या म्हणू लागतात, अहो तुम्ही सुमनला फोन का करताय, ती मंदिरात गेली आहे ना, आणि तिला एकांत हवाय आणि थोडा वेळ तिला देवासमोर बसू देत ना, आपण तिला फोन करून प्रत्येक वेळी त्रास का द्यायचा? प्रत्येक वेळी जर आपण तिच्या अवतीभोवती असेच फिरत राहिलो तर तिला भुसमटल्यासारखं नाही का वाटणार? तिला तिचा वेळ घेऊ देत, ती देवासमोर बसली आहे ना, मग बसू देत, आपोआपच तिला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील, तिचं मन शांत होईल. रविराज सर म्हणतात, बरं ठीक आहे, परंतु फक्त अर्धा तास मी वाट बघेन, पण नंतर मात्र मी फोन करेन. प्रतिमा म्हणतात, बरं ठीक आहे. आता रविराज सरांना सुमन काकूंची काळजी वाटत असते आणि म्हणूनच ते वाट पाहत असतात की सुमन काकू कधी घरी येतेय. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, नागराज आता सुमन काकूंना प्रत्युत्तर देत म्हणतोय, हे कसला संसार, कुठला संसार बोल? दुसऱ्यांनी फेकलेल्या तुकड्यावरचा संसार? हट, मला तसला संसारच नकोय. दादाने फेकलेल्या तुकड्यावरचा संसार मला नकोय. दादाच्या पैशांवर, त्याच्या संपत्तीवर माझा सुद्धा अधिकार आहे आणि तो जर मला ते स्वतःहून देणार नसेल तर ते मी हिसकावून घेणार आहे. तर आता सुमन काकू म्हणतात, अधिकार कोणाचा? तुमचा अधिकार? आणि कसा आणि कुठला अधिकार? मुळात तुम्ही भाऊजींच्या ज्या संपत्तीवर अधिकार गाजवण्याचा प्रयत्न करताय ना, ती संपत्ती किंवा ती मालमत्ता वडिलोपार्जित नाहीच आहे. ती भाऊजींनी स्वतः कमवलेली आहे, स्वतः घाम गाळून कष्ट करून उभारलेली संपत्ती आहे. भाऊजींच्या कष्टाचा उभारलेला पैसा आहे तो.
आपलं लग्न होण्या अगोदरच पासून भाऊजी एक यशस्वी वकील होते आणि तेव्हापासून त्यांनी हे मिळवलेलं वैभव आहे, त्यांच्या कष्टाचा वैभव आहे. उलट त्यांच्या एवढं यशस्वी होण्याची किंवा कष्ट करण्याची धमक तुमच्यात कधीच नव्हती आणि म्हणूनच तुम्ही चुकीचा मार्ग निवडलात. पैशाच्या मोहासाठी स्वतःच्या भावाला संपायला निघालात. पण या सगळ्याचे काय परिणाम होत आहेत बघताय ना तुम्ही. तुरुंगात जरी शिक्षा भोगत असला तरी मी तुरुंगाच्या बाहेर शिक्षा भोगतेय असं म्हणत सुमन काकू त्यांचं मन व्यक्त करत असतात. त्यांच्या भावना नागराजच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु नागराजला मात्र याचा काहीच फरक पडत नसतो. परंतु सुमन काकूंचं उलट उत्तर ऐकून मात्र नागराज खूप चिडलेला असतो. तर नागराज सुमन काकूंना म्हणतो, तू शिक्षा भोगतेस कसली शिक्षा ग? अगं दादाच्या घरात मजा मारतेस तू. शिक्षा तर अगोदर मी बघत होतो आणि आता सुद्धा मी जेलमध्ये शिक्षा भोगतोय. अगोदर 5-10 हजार रुपये मागितले तरी तो मला थारेवर धरायचा का? कशासाठी? माझा अधिकार नाहीये का? मी पैसे मागणार आणि त्याला ते द्यावे लागणारच. आणि मला तो विचारणार की पैसे कशासाठी हवेत? मी त्याला का सांगायचं की मला पैसे कशासाठी हव्यात? आता तरी नागराज काका सुधारले असतील असं सुमन काकूंना वाटत असतं, परंतु त्यांच्यात मात्र काहीच बदल घडलेला नसतो. तर सुमन काकू म्हणतात, तुम्हाला अजूनही असंच वाटतंय का की तुम्ही जे केलं ते योग्य केलं? तर नागराज काका म्हणतात की हो, मला अजूनही हेच वाटतंय की मी जे केलं तेच योग्य आहे. मी जे केलं ते अगदी बरोबरच केलं. त्या महिपतने ॲक्सिडेंटमध्ये काही घोळ केला नसताना तर आज त्या सगळ्या संपत्तीचा राजा, मालक मी असलो असतो आणि सुमन तू राणी म्हणून वावरली असतीस. अगं तुला कशाचीच कमी पडली नसती. तर सुमन काकू नागराज काकांना प्रत्युत्तर देत म्हणतात, स्वतःच्या भावाला मारून त्याच्या संपत्तीवर राजा बनणाऱ्या राजाची राणी मला कधी बनायचंच नव्हतं. परंतु तुमच्या मनात इतकं विष आलं तरी कुठून? सुमन काकू नागराजला म्हणतात, तुमच्यातला माणूस संपलाय. तुमच्यातला माणूस जिवंतच नाहीये. नागराज म्हणतो, नाही नाही, माझ्यातला माणूस जिवंत आहे आणि मला भरपूर पैसा खेळवायचा आहे. मला पैसा एवढा हवाय की दादाची सगळी संपत्ती मला माझ्या नावावर करायची आहे आणि ती मी मिळवणारच. पण जोपर्यंत दादाची सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर होत नाही, ती मिळवत नाही, तोपर्यंत मी दादाला जिवंत ठेवणारच. आता हे ऐकून सुमन काकूंना नागराज काकांचा खूप राग येतो. ते म्हणू लागतात, शी, मला लाज वाटते की तुमचं नाव मी माझ्या नावासमोर लावते आहे. तर आता नागराज म्हणू लागतो, मग कशाला आलीस इथे? मी काही अक्षता घेऊन तुझ्या पायापर्यंत आलो होतो का? नाही ना, मग निघ इथून. आता सुमन काकू नागराज काकांकडे पाहतायत. त्यांचं हे बदललेलं रूप आणि पैशाचा मोह असणाऱ्या त्या माणसाकडे पाहून सुमन काकूंना मात्र खूप राग येत असतो. त्यांना तिरस्कार वाटत असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता सायली आणि अर्जुन सत्याचा शोध घेण्यासाठी त्या बाईच्या घरी पोहोचलेले असतात. आता ती बाई दरवाजा उघडते. त्यावेळी ती म्हणते, तुम्ही इथे कशासाठी आलाय? त्या प्रश्नांची उत्तरं मी तेव्हाच दिली आहेत ना, मग आता पुन्हा इथे का आलात? तर सायली म्हणते, आम्हाला अजून काही प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. तर अर्जुन म्हणतो, घरात नसेल यायचं तर काहीच हरकत नाही, आम्ही इथूनच विचारतो ना. तर आता त्या ताई घाबरतात आणि म्हणू लागतात, नाही नाही, या ना घरात. असं म्हणत सायली अर्जुनला त्या घरात घेतात आणि म्हणू लागतात, तुम्ही अजून कुठले प्रश्न विचारणार आहात? तुम्ही जे काही मला विचारलं होतं त्याबद्दलच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी खरी दिली होती. सदा महिन्याबद्दल सगळं सत्य मी तुम्हाला सांगितलं होतं. मग आता अजून तुम्हाला कुठलं सत्य हवंय? त्यावेळी तर तुम्ही माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवलाच नव्हता. तुम्हाला तर ती मैनाच खरी वाटत होती. तर अर्जुन त्या ताईंना म्हणतो, परंतु तुम्ही जे काही सांगितलं ते खरं होतं. ती माणसं खोटी आहेत आणि त्या माणसांचा खोटेपणा आम्हाला कळाला आहे. ती माणसं आमच्यासोबत खोटं बोलत होती हेही आम्हाला कळालं आहे. तर त्या बाई सायली अर्जुनला म्हणतात, तुम्हाला सुद्धा त्यांनी कुठला तरी दणका दिलेला वाटतोय, हो ना? तर आता अर्जुन म्हणतो की हो, ती माणसं अशी आहेत ना की समोर जो कोणी येईल त्याला दणका देतीलच आणि चांगलंच फसवतील. तर त्या बाई म्हणू लागतात, अहो म्हणजे काय, लई वाईट माणसं आहेत ती. दुसऱ्याच्या डोळ्यातली काजळ सुद्धा चोरून नेतील. अहो, स्वतःच्या पोरीला पैशासाठी त्यांनी विकलं. म्हणजे काय लायकीची माणसं असतील ते बघा. सायली म्हणू लागते, पण त्यांची एवढी काय परिस्थिती झाली होती की त्यांना स्वतःच्या मुलीला असं विकावं लागलं? स्वतःच्या 4 मुलींना त्यांना पोसता येत नव्हतं. तर त्या बाई म्हणू लागतात, 4 नाही 5 मुली. म्हणजे 4 पोरी होत्या त्यावेळी गाडा कसा तरी ढकलला. परंतु ज्यावेळी 5वी पोरगी झाली ना, त्यावेळी पैशाचे वांदे होते, खायचे वांदे होते आणि ती पोरगी पण 3-4 वर्षाची झाली तसे ती स्वतःचे रंग दाखवायला लागले. म्हणजे कधी याला मार, कधी याला गाड. आणि म्हणूनच त्या महिनाने आणि सदानं त्या पोरीला माझ्याकडे आणून सोडलं आणि त्या बदल्यात माझ्याकडून पैसा घेतला. तर अर्जुन म्हणतो, ते माहीत आहे, परंतु त्यांना 4 मुली होत्या. तर त्या बाई म्हणतात, म्हणजे काय? अहो, मला माहिती आहे ना त्यांना 5 मुली होत्या. अहो, अजूनही दुकानाच्या भिंतीवर 5 पोरींचे फोटो लावून मिळवतात. तर अर्जुन म्हणतो, त्यांनी तर आम्हाला सांगितलं की त्यांना 4च मुली आहेत. तर त्या बाई म्हणतात, नाही हो, तुम्हाला त्यांनी खोटं सांगितलंय. अहो, मला सत्य माहिती आहे ना. बबली ही सदा आणि मैनाची 5वी मुलगी. तुम्ही त्या दिवशी मला जो फोटो दाखवला ना, तो फोटो तिचाच होता. आता अर्जुनला आठवतं. आता अर्जुन आणि सायली समोर एक मोठं सत्य आलेलं असतं. अर्जुन म्हणतो, जर अजून काही मदत हवी असेल तर आम्ही येऊच.
तर त्या ताई म्हणू लागतात, परंतु हा मागच्या वेळीसारखी पोलिसांची भीती वगैरे दाखवू नका हां. तर अर्जुन म्हणतो, का कशासाठी? तर त्या बाई म्हणू लागतात, म्हणजे मी तुम्हाला मदत करेन, नाहीतर त्या पोलिसांच्या भीतीने मी घाबरून जाईन. तर अर्जुन म्हणतो, येतो आम्ही. असं म्हणत सायली अर्जुन तिथून बाहेर पडतात. सायली म्हणू लागते, हा काय प्रकार आहे? आतापर्यंत त्या सदा महिना एवढंच सांगितलं होतं की त्यांना 4 मुली आहेत आणि आता या बाई म्हणतात की त्यांना 5 मुली आहेत. फसवणूक केली आहे. तर अर्जुन म्हणतो, मला तर काहीच कळत नाहीये की नक्की काय खरं आहे आणि काय खोटं आहे. आता ही बबली जर 5वी मुलगी आहे, मग नक्की सत्य काय आहे? तर सायली म्हणू लागते, मला इतके दिवस वाटत होतं की सदा महिन्याला त्या महिपतने मला त्रास देण्यासाठीच घरी पाठवलं आहे. परंतु नाही, तसं जर असतं तर प्रिया अजूनपर्यंत त्यांना पैसे देत राहिली नसती. म्हणजे यामागे नक्कीच काहीतरी वेगळं कारण आहे. तर अर्जुन म्हणतो, हा काहीतरी खूप मोठा प्लॅन आहे, ज्यामध्ये प्रिया, नागराज आणि महिपत या तिघांनी रचलेला हा साप आहे. हे तिघेही यामध्ये सामील आहेत. परंतु सदा आणि महिनासारख्या माणसांना हाताशी धरून महिपत आणि नागराज यांनी नक्की हे का केलं असावं? परंतु ह्या सगळ्यामध्ये प्रियाचा काय संबंध? महिपत आणि नागराज या सदा महिनाशी अगोदरच कनेक्ट असू शकतात, परंतु मग प्रियाचं काय? तर सायली म्हणू लागते, या प्रियाचा आणि सदा महिन्याचा नक्की काय संबंध आहे, हे सत्य ज्यावेळी समोर येईल त्यावेळी सगळंच आपल्याला कळेल. त्यामुळे अगोदर प्रिया आणि सदा महिना यांचा नक्की काय संबंध आहे हे आपल्याला शोधावं लागेल. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी प्रिया विचार करत असते आणि म्हणू लागते, सायली त्या लोखंडींच्या घरी येऊन पोचली म्हणजे कन्फर्म ती माझा पाठलाग करत असेल. नक्कीच सायली माझ्या मागावर होती. परंतु नाही, यापुढे असं करून चालणार नाही. सायली अर्जुनला संशय येईल असं मी काहीही करायला नको. या घरातून बाहेर पडताना सुद्धा मला विचार करूनच बाहेर पडावं लागेल. यापुढे तर सदा महिन्याला भेटायला नाहीच नाही, तर नागराजला भेटायला तर अजिबातच घराबाहेर पडायला नको. आता प्रिया ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करत असते आणि विचार करताना घाबरूनही गेलेली असते. आता त्याच वेळी त्या ठिकाणी अश्विन येतो. अश्विन प्रियाच्या बाजूला बसतो आणि म्हणू लागतो, तन्वी, तू या घरातील सगळ्यांचा विचार करतेस ना? मला माहीत आहे तुझ्या मनात फक्त ह्या खर्चांचा विचार आहे. तर प्रिया खोटं बोलत मांडो लावत होकार देते. तर अश्विन म्हणू लागतो, परंतु तन्वी, आता तुला काळजी करायचं कारणच नाहीये, कारण सर्वजण आता तुझ्यावर विश्वास ठेवतायत. त्यामुळे आता तू अजून जोर लाव आणि सगळ्यांचा विश्वास अजून अगदी भक्कम असा मिळव, म्हणजे कधीच त्यांचा विश्वास तुटणार नाही. आणि त्यासाठी तू जे काही करशील ना, त्यात मी तुझ्यासोबत असणार आहे. आणि घरच्यांसाठी तू जे काही करशील ना, ते अगोदर तू आधी मला सांग, म्हणजे माझ्या मदतीने ते अजून चांगलं करता येईल. तर आता प्रिया अश्विनला म्हणते, अश्विन, माझ्या मनात असं आहे की माझ्या घरच्यांसाठी मला पूर्ण स्वयंपाक बनवायचा आहे, म्हणजे अगदी मेन्यू ठरवण्यापासून तो सगळा स्वयंपाक बनवेपर्यंत. तर अश्विन म्हणतो, हो, पण अलीकडे तू हे सगळं काही करतेस ना? तर प्रिया म्हणते, तसं नाही रे, परंतु पूर्णाजी मला स्वयंपाक तेव्हाच करायला सांगतात जेव्हा मला त्यांना शिक्षा द्यायची असते. मी स्वतःच्या इच्छेने असं कुठे काय करते, आणि जेव्हा मी स्वतःच्या इच्छेने काही करायला जाते त्यावेळी मला तर नियम ऐकवले जातात. अश्विन, अरे, मलाही वाटतं की आपल्या सासूसाठी, आजी सासूसाठी काहीतरी स्पेशल बनवावं, काहीतरी गोडाधोडच बनवावं, पण मला तो हक्कच नाहीये. असं म्हणत प्रिया वाईट वाटल्याचं नाटक करते. तर अश्विन म्हणू लागतो, हक्क आहे, आणि मी तुला प्रॉमिस करतो की तुला तुझे सगळे हक्क मी तुला मिळवून देणार आहे. तर दुसरीकडे अर्जुन ऑफिसचं काम करत असतो. परंतु आता अर्जुनच्या डोक्यात सतत तेच विचार असतात. डॉक्टरांचं बोलणं की ही तन्वी किल्लेदार, म्हणजेच तन्वी सुभेदार, ही रविराज किल्लेदार आणि प्रतिमा किल्लेदार यांची मुलगी असूच शकत नाही. आता एवढं मोठं सत्य सायली अर्जुनला कळालेलं असतं. तर त्यानंतर सायली अर्जुन लोखंडेंच्या घरी पोचलेले असतात आणि त्यावेळी त्यांनी सांगितलेलं असतं की प्रियाने त्यांना कर्ज दिलं आहे. तर एकीकडे त्या ताई म्हणालेले असतात की त्यांना 4 नाही तर 5 मुली आहेत. बबली ही त्यांची 5वी मुलगी. हे सगळं सत्य अर्जुनच्या समोर असतं. आता काय खोटं, काय खरं, नक्की ह्या सगळ्यात पाणी कुठे मुरत आहे अर्जुनला काहीच कळत नसतं. अर्जुन या सगळ्या गोष्टींचा विचार करत असतो. आता त्याचवेळी सायली रूममध्ये येते. आता सायली अर्जुनला दुधाचा ग्लास घेऊन येते आणि म्हणू लागते, अहो हे प्या, तुम्हाला पित्ताचा त्रास होतोय ना, मग दूध पिऊन घ्या. अर्जुन म्हणतो, नकोय मला. तर सायली म्हणते, तुम्हाला प्यावंच लागेल, आणि हे दूध पिऊन घ्या आणि मला सांगा नक्की डोक्यात कसला गोंधळ चालू आहे, कोणते प्रश्न आहेत डोक्यात. तर अर्जुन म्हणतो, खूप प्रश्न आहेत, परंतु त्यांची उत्तरं काही मिळत नाहीयेत. गेल्या काही दिवसात एवढे सत्य समोर आली आहेत, एवढ्या गोष्टी कळाल्या आहेत की आता विचार करून डोक्याचा भोगा झाला आहे. म्हणजे त्या बाईंचं बोलणं, सदा महिन्याला प्रियाने जाऊन पैसे देणं, प्रियाचा तो ब्लड ग्रुप, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तर मिळाली आहेत, परंतु सत्य काय हेच कळत नाहीये. त्यात तो महिपत, या सदा महिन्याचा, प्रियाचा, नागराजचा, या एकमेकांशी नक्की काय संबंध, या सगळ्यांचा काहीच कळत नाहीये. सायली अर्जुनला म्हणते, खूप गोंधळ झालाय ना? मग असा जर गोंधळ झाला असेल तर एकच मार्ग, आपल्या मनात जे काही चाललं आहे ते सगळं काही लिहून काढणं. तर सायली अर्जुनला म्हणते, तुम्ही हा बोर्ड फिरवा, तोपर्यंत मी आलेच. असं म्हणत आता सायली प्रत्येकाच्या नावाच्या चिठ्ठ्या तयार करते आणि ते प्रत्येक कागद ते बोर्डवर लावते.
सर्वप्रथम प्रियाचं, त्यानंतर सदामैना, नागराज, महिपत आणि प्रिया हे सगळे लावल्यानंतर सायली अर्जुनला प्रश्न विचारत म्हणते, मला सर्वप्रथम त्या सदामैनाने काय सांगितलं होतं की महिपत शिकरेने मला त्रास देण्यासाठी माझे खोटे आईवडील म्हणून त्यांना पाठवलं होतं. परंतु ज्यावेळी आपण सत्य शोधलं त्यावेळी हे कळालं की तिला 5वी मुलगी होती. सदामैनांशी मी जेव्हा जेव्हा बोलण्याचा प्रयत्न करायची तेव्हा तेव्हा ती माझ्या आठवणी म्हणून काही गोष्टी सांगायची, परंतु त्या माझ्या आठवणी नव्हत्याच, त्या सगळ्या काही 5व्या मुलीच्या आठवणी होत्या. खरं तर मला असं वाटते की त्या 5व्या मुलीतच काहीतरी रहस्य दडलेलं आहे. तर अर्जुनला ते आठवतं. अर्जुन म्हणतो की हो, सदामैना म्हणाली होती की तू शाळेत असताना खूप मस्ती करायचीस. तर सायली म्हणते, याचा अर्थ त्या 5ही मुली ज्या शाळेत होत्या तिथे आपल्याला सगळी चौकशी करावी लागेल. म्हणजे सहसा असंच असतं की एकाच शाळेत सगळ्या मुलांची नावं नोंदवली जातात, म्हणजे आपल्याला तिथेच काहीतरी मिळू शकतं. तर आता सायली म्हणते आपल्याला आता शाळेत जावं लागेल. तर आता अर्जुन एक चिठ्ठी तयार करतो आणि म्हणू लागतो शाळेत गेल्यानंतर त्या 5व्या मुलीबद्दलचं सत्य कळेल आणि ती 5वी मुलगी नक्की कोण हे कळेल. तर आता सायली म्हणते आपण उद्याच सुरुवात करूया, कारण जास्त वेळ घालवून चालणार नाही. अर्जुन म्हणतो की हो, आता आपल्याला या सगळ्याचा शोध लवकरात लवकर घ्यावा लागेल. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सायली अर्जुन शाळेपर्यंत पोहोचलेले असतात, परंतु त्या शाळेत काही सत्य कळालेलं नसतं. आता प्रिया त्यांच्या मागावर असते. आता सायली अर्जुन पुढे शोधायला जातात तर त्यावेळी प्रिया त्यांच्या मागावर असते हे सायली अर्जुनच्या लक्षात आलेलं असतं. सायली अर्जुन मार्केटमध्ये येतात तर सायली मार्केटमध्ये भाजी घेण्यासाठी उतरते त्यावेळी प्रिया तिथे असते. तर आता प्रिया सायलीला म्हणते, सायली तू इथे? तर सायली म्हणते, तू इथे काय करतेस? आता मात्र प्रिया चांगलीच घाबरून गेलेली असते. आता सायली आणि अर्जुन प्रियाच्या सत्याचा शोध कसे घेतील हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.